उरणमधील सतीश पटेल यांच्या मारहाणीच्या प्रकरणावर नागपूर येथे प्रसारमाध्यमांनी प्रश्न उपस्थित केला असता उरणचे आमदार महेश बालदी यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली। संसद अधिवेशन सुरू असताना महाविकास आघाडीतील काही नेते उरणमध्ये दाखल होतात, यावर टीका करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना काही काम राहिले नाहीये। संसदेचे अधिवेशन सुरू असताना काही लोकप्रतिनिधी उरणला येत आहेत, कारण त्यांना उरणमध्ये काहीतरी घबाड सापडल्याचा आहे, असा आरोप आमदार महेश बालदी यांनी केला। आमदार बालदी म्हणाले, काही लोकप्रतिनिधींनी उरणची वाट धरली आहे, आणखी काही दिवस ती ही वाट धरतील। यापूर्वीही अनेक जणांनी उरणची वाट धरली होती, परंतु नंतर ते कुठेच दिसले नाहीत। उरणमध्ये अशा राजकीय वाऱ्यांना जनता ओळखते। मारहाणी प्रकरणातील व्यक्तीच्या ओळखीबाबत प्रसारमाध्यमांमध्ये निर्माण झालेल्या गैरसमजालाही आमदार बालदींनी स्पष्ट केले। त्यांनी ठामपणे सांगितले की ज्याला मारहाण झाली तो सतीश पाटील नव्हे तर सतीश पटेल आहे। याची नोंद प्रसारमाध्यमांनी अचूकरित्या घ्यावी। या प्रकरणाची चौकशी पोलीस योग्य पद्धतीने करत असल्याचेही त्यांनी सांगितले। कोणी मारहाण केली, काय केली ते पोलिसाचा प्रश्न आहे, पण ज्याच्यावर मारहाण केली तो पटेल आहे। पटेलचं पाटील केलेलं आहे आणि त्याला कोणी मारहाण केली ते पोलीस इन्व्हेस्टिगेट करतायत। पण जर पटेलचा पाटील झालेला असेल आणि त्या मनसेच्या कार्यकर्त्याकरता एवढी महाविकास आघाडी तिथली जर कार्यरत असेल तर अनेक ठिकाणी तिथे अत्याचार होतात, त्याच्यातही त्यांनी लक्ष द्यावं। बाकीचं सर्व आम्हीच बघतो, त्यांना काम राहिलेलं नाही आणि समोर हार दिसते आणि वेळ नसतो। संसद चालू आहे, इथे विधानसभा चालू आहे, हे असताना लोक संसदेच्या चालू दिवशी येत आहेत, त्यांना तिथे काहीतरी नवीन गबाड उरणला सापडलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हल्ली उरणची वाट धरली आहे। थोडे दिवस धरतात, अनेक जणांनी धरलेली, देशातल्या थोड्या मोठ्याने धरलेली मी बघितलेली होती आणि आता ते काय दिसत नाहीत। कोण कोणाला मारलं, काय केलं, सर्व हे पाकिटमार एकत्र होत आहेत, त्याच्याने काय फार विशेष फरक पडत नाही।